नमस्कार. नमस्कार. आज आपण एका उसाया प्लॉटमध्ये आलेलो आहे. तर शेतकऱ्यांसाठी तुमची पहिली ओळख करून द्या. माझं नाव अनिल महादेव जगताप, राहणार दहिवली, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. ही जे तुमचा ऊसाचा प्लॉट आहे, किती एकर प्लॉट होता ऊस? 1 एकर बरोबर. 1 एकर ऊस आहे. जात कुठली होती? 86-032. लागण कधी केली होती ह्याची? 1/7/2024. लागण केली होती. तुम्ही ज्यावेळेस लागण केली त्यावेळेस आमचं सुरुवातीला प्रोडक्ट अजंडा कंपनीचं किपॉन सोडलंय. पुन्हा अल्ट्राकेन सॉईल सोडलं. तर ड्रिचिंग किती घेतल्या होत्या? किती वेळा? 3 वेळा. तीन वेळा ड्रिचिंग दिल्या. स्प्रे किती केलं? 2 घेतलं. 2 केलं. आणि ह्या ऊसात पाणी तुम्ही म्हणला बरेच दिवस उभा राहिलं होतं. आता तुटायच्या अगोदर 1.5 महिना कंटिन्यू पाणी होतं. अंदाजे 1.5 फूट पाणी होतं ना? जास्त होतं. जास्त होतं. खाली तर जास्त होतं. त्याच्यामुळे पाणी जास्त झाल्यामुळे उत्पन्नात घट 100% होती माणसाची. तरी पण तुमचा ऊस किती गेलाय चालू एकरात? 90 गेला टन. 3 गुंठ बेनाला तुटलं होतं. 3 गुंठ बेण्याला तुटून 90 टन गेला. कारखान्यावर गेलाय. कारखान्याला गेला. हा, म्हणजे सरासरी 100 टन ऊस इकरी बसलाय ऊस. बसला. बर, आता आपण बघितलं तर रान जर पाणी असेल महिना 1.5 महिना तर ते रान तुमचं असं आकडून आलं असतं, पूर्ण घट्ट असते. हे आपण बघितलं जेव्हा हे बघा नुसतं असं हात घाललं असतो बघा, असं नुसतं पूर्णपणे पोकावून असं जमीन भुसभुशीत होती सगळी. इतर शेतकऱ्यांनी ही जे प्रॉडक्ट आहे ते कंपनी आले कंपनीचे, तुमचं काय मत आहे? शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत का नाही वापरले पाहिजे? पाहुण्यांना दिल्याप्रमाणे मला रिझल्ट चांगला आलाय. चांगला वापरायला चांगले आहे. बरं. रिझल्ट बसलाय चांगला. बरं. तिथून पुढे तुम्ही कंटिन्यू वापरणार? कंटिन्यू. ओके. ह्याच्या अगोदर जे ऊस तुम्ही लावत होता त्याचं ऊस किती टन जात होतं? साधारण 80 पर्यंत जात होतं. 80 पर्यंत. ह्यावेळेस थोडं कमी 100 निघलंय. वाट झालीच की आता. म्हणजे 20 टनाची झाली 1 एकरला समाधान आहे. समाधान. खर्चाचं पैसे निघलं. कसलं खर्च काय? 60,000 खर्च आला काय? 3,000 रुपये रेट आहे आता. मग काय 60,000 खर्च आला काय तुम्हाला? 15-20 हजार रुपये इकडे खर्च झाला सगळा तरी खर्च बऱ्यापैकी समाधान आहे. बाकीचा खर्च आला तुमचा. ओके, धन्यवाद.